समजा तुम्ही 15 ऑगस्ट दिवशी पुण्यामध्ये आयसा तर चांगला इव्हेंट पाहण्यासाठी कुठे गेला असता हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांग। 15 ऑगस्टच्या आदल्या रात्री पूर्ण इंटरनेटवर चाळून काढलं की चांगले इव्हेंट कुठं असते ती कुठं असते आणि ह्यामध्येच मला सकाळी उठायला उशीर झाला। इव्हेंटची लोकेशन माझी ठरली पण मनामध्ये एक शंका आली की आपण उठायला वेळ झाला आणि कार्यक्रम झाला तर नसेल नव्हता। म्हटलं आता निश्चय केलाय तर निश्चय केलाय, 15 ऑगस्ट वर्षात एकदाच येतोय तर आपल्याला जायला लागतंय। तर माझं लोकेशन होतं 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचा कारभार जिथून चालायचा ना, मराठा साम्राज्याचे मुख्य सत्तेचे केंद्र म्हणजे शनिवार वाडा। हा वाडा पहिले बाजीराव पेशवे यांनी बांधला। ही गोष्ट सांगताना मला जरा दुःख पण होतंय परंतु आनंद पण होतोय। मला कार्यक्रम बघायला भेटला नाही परंतु आमच्या भागातला कार्यकर्ता मला गाठ पडला। त्याचं पण आणि माझं पण मत सारखंच होतं, रूम वर बसून काहीच मिळणार आहे त्याच्यापेक्षा रूम मधून बाहेर पडलेलं कधी पण चांगलं। असा भारताचा ध्वज कसला भारी फडकायला लागलाय असं वाटत होतं की नुसतं बघत राहावं। मी मल्टिपल अँगल आणि मल्टिपल लोकेशन वरनं शूट केली ती, तुम्हाला दिसलंच ह्या व्हिडिओ मध्ये। राजगुरूंची वेशभूषा केलेला हा छोटा मुलगा किती क्यूट दिसतोय बघ। आजकालचे पेरेंट्स आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी इतके हौशी आहेत का की काय प्रश्नच नाही। आता शनिवार वाडा फिरून झाल्यानंतर लगोलगच आपल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन येऊया म्हटले। कसलं भारी केलं, पूर्णपणे फुलं आणि पानांमध्ये देशाचा ध्वज दाखवण्याचा एक नंबर असा प्रयत्न केला। मॅनेजमेंटला सल्यूट आहे सल्यूट। व्हिडिओ मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं हेच कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा आणि हा डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्या खास व्यक्तीला नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका।